श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज वटपौर्णिमेचा सण होता आणि आपल्याला माहितीच आहे बायकांचा खूप आवडीचा सण म्हणजे सातो जन्मी हाच नवरा भेटावा यासाठी प्रार्थना त्या अगदी मनोभावे करत असतात आणि त्यासाठीची हीच तयारी असती. तर छान दारापुढे रांगोळी काढली, त्यानंतर स्वामींचा आशीर्वाद घेऊन सगळ्या कामाला सुरुवात केली. स्वामींची छान पूजा केली, देवांना अंघोळ घातली, त्यामुळे छान प्रसन्न वाटतं घरामध्ये एकदम. सकाळी सकाळी अशी जर आपण पूजा केली आणि पौर्णिमा होती आणि सोमवार पण होता, त्यामुळे खूप छान योग होता. त्यामुळे मी छान अशी महाराजांचा आशीर्वाद घेऊन, आपल्या भोलेनाथाचा आशीर्वाद घेऊन छान पूजा केली आणि त्यामुळे छान घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटत होतं. आणि सगळ्यात आधी मी गणपतीची 2 विड्याची पानं घेतली, सुपारी घेतली, कारण आपल्याला तिथे गेल्यानंतर पूजा करायची आहे. त्यानंतर खोबरं आणि गूळ हे गणपतीच्या पूजेसाठी घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे पार्वतीची पूजा करणार आहे, ओटी भरणार आहे, म्हणून तिच्यासाठी सगळे ओटीचं सामान घेतलं. त्यानंतर वडाच्या पूजेसाठी मी इथे आंबा घेतलेला आहे. त्यानंतर इथे हळदी कुंकू, नंतर इथे सूद घेतलेला आहे, हार घेतलेला आहे, नंतर सूद घेतलं. नंतर इथे 5-5 मण्यांचं मी मंगळसूत्र म्हणून प्रत्येक 5 बायकांना ओटी भरणार आहे. त्यानंतर मी इथे प्रसाद घेतलेला आहे. नंतर इथे पंचामृत आहे, हे फुले आहे, हळदी कुंकू आहे आणि इथे 5 बायकांना भरण्यासाठी मी ओटीचं सामान घेतलेलं आहे, 5 आंबे आणि 5 गहू. त्यानंतर अगरबत्ती, दिवा, असं सगळं साहित्य मी असं ताट तयार केलेलं आहे. ही सगळी तयारी करून झाल्यानंतर मी गेले वडाची पूजा करायला मैत्रिणींसोबत, कारण वड फार लांब नव्हता. आमच्याच इथे सोसायटीतील जे गार्डन होतं त्या गार्डनमध्ये वड होता, त्यामुळे जास्त लांब जाण्याची गरज नाही आली. छान मैत्रिणी वगैरे आम्ही सगळं छान आवरून, कारण वर्षातून एकदाच येणारा हा सण, त्यामुळे तयारी आणि जे काही आवराआवरी आहे तर ती झालीच पाहिजे. तर वडाला छान अशा प्रार्थना केली, पूजा केली. सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा केली, त्यानंतर वडाची पूजा केली. तू जसा धडधाकट आहे तसंच माझ्या नवऱ्याला धडधाकट बनव आणि तुझ्या एवढंच आयुष्य माझ्या नवऱ्याला असू दे, अशी प्रार्थना करत आम्ही वडाला धागा बांधला, जेणेकरून 7 जन्मासाठी हाच पती हवा यासाठी आम्ही इथे धागा बांधला. आणि त्यानंतर हे कितपत खरं असतं माहीत नाही, परंतु शास्त्रानुसार चालत आहे तर आपणही ते करायलाच पाहिजे. तर त्या पद्धतीने आम्ही असा धागा बांधून घेतला. 7 फेरे मारतात, तर 7 फेरे मारून झाले. त्यानंतर आम्ही इथे पूजा केली. म्हणजेच काय, तर आम्ही प्रत्येक सुवासिनींनी एकमेकींची अशी ओटी भरली. एक आंब्याचं फळ देतात आणि गहू देतात. त्या गव्हानी 5 सुवासिनींची कमीत कमी हळदी कुंकू लावून पूजा केली, म्हणजेच त्यांना आंब्याने त्यांची ओटी भरली. छान असं फोटोशूट चालू होतं बऱ्याच बायकांचं आणि आम्ही अशी ओटी भरून घेतली. त्यामुळे छान वाटतं, वातावरणही खूप छान होतं पावसाचं. आणि असं काहीतरी पूजा असल्यावर एक बायकांना नटण्याचा एक योग येतो आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्याजणी छान पूजा केली, बायकांची ओटी भरली. त्यानंतर थोडंसं फोटोशूट केले आणि त्यानंतर आज पौर्णिमा होती. तर पौर्णिमेच्या निमित्ताने मी दर पौर्णिमेला पूजा करत असते, सत्यनारायणची पूजा करत असते. त्याच पद्धतीने याही पौर्णिमेला मी सत्यनारायणची पूजा केली घरामध्ये. आज खूप धावपळ झाली माझी. सकाळीच पुरणपोळीचा स्वयंपाक पण होता, त्यानंतर वडाची पूजा पण करायची होती, नंतर संध्याकाळी माझे डेलीचे दररोजचे कामं पण असतात आणि नंतर आपले ही पूजा पण होती. तर मी केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.